2019च्या निवडणुकीनंतर राज्याची राजकीय समीकरणं बदलून गेली आहेत। गेल्या 5 वर्षात झालेल्या राजकीय उलथापालथीतून जो धुराळा उडाला आहे तो अजूनही खाली बसलेला नाहीये। या उलथापालथीतून जी नवीन समीकरणं निर्माण झाली आहेत त्यात बहुतेक राजकीय नेते स्वतःच्या राजकीय सोयीनुसार पक्ष बदलतायत। याचाच भाग म्हणून मराठवाड्यातला महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या घनसावंगी मतदारसंघात ठाकरे गटाचे नेते हिकमत उडान यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे। महायुतीकडून त्यांना तिकीट मिळणार का? जर त्यांना तिकीट मिळालं तर गेली 5 वर्ष भाजपकडून तयारी करणारे सतीश गाडगे काय भूमिका घेणार? जर सतीश गाडगेंनी बंडखोरी केली आणि तिहेरी लढत झाली तर मग मतदारसंघात काय परिस्थिती असेल? जर घाडगेंनी निवडणूक लढवली नाही आणि राजेश टोपे विरुद्ध हिकमत उडान अशी एकास एक लढत झाली तर मग काय परिस्थिती असेल? गेलं वर्षभर जरांगे पाटलांचं मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन याच मतदारसंघात सुरू आहे। त्यामुळे या आंदोलनाचा या मतदारसंघावर नेमका काय परिणाम होईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि राजेश टोपे, हिकमत उडान आणि सतीश गाडगे यांच्यापैकी कोण विजय होईल असं तुम्हाला वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। जर तुम्ही अजूनही लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। घनसावंगी मतदारसंघ हा मराठवाड्यातला एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे, कारण राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे मातब्बर नेते राजेश टोपेंचा हा मतदारसंघ आहे। ते या मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून सलग 3 वेळा या मतदारसंघातून निवडून आलेत। त्याआधी 2 वेळा त्यांनी पूर्वीच्या अंबड मतदारसंघातून निवडणूक लढवली, म्हणजे सलग 5 टर्म ते आमदार आहेत। या मतदारसंघात गेले 3 टर्म त्यांचा सामना शिवसेनेशी होत आला आहे। त्यामुळे या मतदारसंघाचा राजकीय पिंडा हा राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा राहिला आहे। पण 2019मध्ये महाविकास आघाडी झाली आणि राजेश टोपे पुन्हा मंत्री झाले। गेली अनेक वर्षे आपण ज्यांना टोकाचा विरोध केला ते आता पुन्हा मंत्री झालेत आणि तेही आपल्याच पक्षाच्या पाठिंब्यावर। या सगळ्या परिस्थितीमुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची कमालीची कोंडी झाली होती। महाराष्ट्रात महाविकास आघाडी असली तरी घनसावंगी मतदारसंघात मात्र महाविकास आघाडी नाही असं शिवसेनेचे नेते हिकमत उडान हे कायम म्हणत होते। पण त्यांच्या या म्हणण्याला तसा काही अर्थ नव्हता हे स्पष्ट होतं, पण त्यांची कोंडी होते हे यातून दिसून येत होतं। मग त्यानंतर शिवसेना फुटली। शिवसेनेचे बहुतेक नेते शिंदेंसोबत गेले, पण हिकमत उडान हे ठाकरेंसोबतच राहिले। पण आता घनसावंगीची जागा आपल्याला सुटणार नाही हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे। त्यांनाच विधानसभेची उमेदवारी मिळेल असं जवळपास निश्चित मानलं जात आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा राजेश टोपे विरुद्ध हिकमत उडान असा सामना होणार हेही जवळपास निश्चित झालं आहे। हिकमत उडानांनी याआधी 2 वेळा राजेश टोपेंच्या विरोधात निवडणूक लढवली, पण या दोन्ही वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे। 2014मध्ये ते 3ऱ्या क्रमांकावर राहिले असले तरीही 2019मध्ये त्यांचा अवघ्या 3000 मतांनी निसटता पराभव झाला। त्यांचा पराभव झाला असला तरीही गेली 5 वर्षे त्यांनी मतदारसंघातला जनसंपर्क कमी होऊ दिलेला नाही आहे। पण शिवसेना फुटल्यानंतरही उडान हे ठाकरेंसोबतच राहिले। त्यामुळं भाजपनं या मतदारसंघात उद्योजक सतीश गाडगेंना पक्षात प्रवेश दिला आणि विधानसभेची तयारीसुद्धा करायला लावली। पण आता हिकमत उडान हे महायुतीमध्ये आल्यामुळं घाडगेंची कोंडी झाली। त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपली ताकद दाखवून दिली आणि उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरी करण्याचे संकेतसुद्धा दिलेत। जर सतीश गाडगेंनी बंडखोरी केली तर त्याचा सरळ फायदा राजेश टोपेंना होईल असं दिसतंय। मी हे का म्हणतोय याचं लॉजिक गेल्या 3 निवडणुकांच्या आकडेवारीत आहे। आधी आकडेवारी बघा आणि मग त्यातलं लॉजिक काय आहे हे तुम्हाला समजावून सांगतो। 2009 साली राष्ट्रवादीकडून राजेश टोपे आणि शिवसेनेकडून अर्जुन खोतकर यांच्या सरळ सामना झाला होता। यावेळी राजेश टोपेंना 1,04,206 मतं मिळाली होती, तर अर्जुन खोतकरांना 80,889 मतं, म्हणजे राजेश टोपेंचा 23,307 मतांनी विजय झाला होता। 2014ची निवडणुकीत सगळे पक्ष स्वतंत्र लढले। त्यावेळी राष्ट्रवादीकडून राजेश टोपेंनी 98,030 मतं मिळवली होती। भाजपच्या तिकिटावर लढलेल्या माजी आमदार विलासराव खरातांना 54,554 मतं मिळाली होती, तर शिवसेनेच्या हिकमत उडानांना 45,657 मतं। ही निवडणूक राजेश टोपेंना तुलनेनं सोपी गेली होती। या निवडणुकीत त्यांचा 43,476 मतांनी विजय झाला होता। 2019मध्ये पुन्हा युती आणि आघाडी झाली। यावेळी आघाडीकडून पुन्हा एकदा राजेश टोपे रिंगणात होते, तर युतीकडून हिकमत उडान। या निवडणुकीत राजेश टोपेंना 1,07,849 मतं मिळाली होती, तर हिकमत उडानांना 1,04,440 मतं। त्या निवडणुकीत उडानांनी अक्षरशः राजेश टोपेंच्या तोंडचं पाणी पळवलं होतं
राजेश टोपेंचा फक्त 3,409 मतांनी विजय झाला होता. त्या निवडणुकीत राजेश टोपेंचा विजय झाला असला तरीही ही निवडणूक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणारी होती. राजेश टोपेंचा पराभव होऊ शकतो हे त्यांच्या लक्षात आलं होतं. या तीनही निवडणुकांची आकडेवारी नीट बघितली तर तुमच्याही लक्षात येईल की लीड कितीही असो पण राजेश टोपेंना नेहमीच 1,00,000 मतांच्या आसपास मतं मिळत राहिली आहेत. म्हणजे त्यांचं मतदान फिक्स आहे. त्यांचं लीड किती असणार हे विरोधात किती उमेदवार उभे आहेत यावर ठरतं. त्यामुळं तिहेरी लढत ही नेहमीच राजेश टोपेंच्या फायद्याची राहिली. एकास एक अशी लढत झाली तर नेहमीच त्यांना निवडणूक जड गेली. याचाच अर्थ जर हिकमत उडान आणि सतीश गाडगे हे दोघेही निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले तर याचा राजेश टोपेंनाच फायदा होईल. या निवडणुकीतला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसीचा संघर्ष. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे ज्या अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन करतायत ते अंतरवाली सराटी आणि ज्या ठिकाणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके उपोषणाला बसलेत ते वडीगोद्री ही दोन्ही गावं याच मतदारसंघात येतात. त्यामुळे या मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाची धग जास्त असणार हे उघड आहे. त्यात राजेश टोपे हेच जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या मागोबे आहेत असा आरोप ओबीसी नेते छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाकेंनी अनेकदा केला आहे. त्यात कितपत तथ्य हे आपल्याला माहीत नाही आहे. तरीही या दोन्ही नेत्यांच्या आरोपांचा ओबीसी आणि मराठा या दोन्ही मतांच्या मतदानावर परिणाम होणार हे स्पष्ट आहे. त्यामुळं मराठा समाज राजेश टोपेंच्या बाजूने एकगठ्ठा मतदान करू शकतो अशीही शक्यता आहे. त्याचा राजेश टोपेंना फायदा होईल असंही बोललं जातं आहे. दुसरी शक्यता ही राजेश टोपेंची चिंता वाढवणारी आहे. जर मनोज जरांगे पाटलांनी त्यांचा अपक्ष उमेदवार मैदानात उतरवला तर मराठा मतं ही जरांगेंच्या उमेदवारात ट्रान्सफर होतील आणि राजेश टोपे यांचा विजय अवघड होईल. त्यामुळं आता जरांगे पाटील उमेदवार उभे करतात का की पाडापाडी करायची भूमिका घेतात यावरही खूप काय अवलंबून असणार आहे एवढं मात्र नक्की. आता हे विश्लेषण ऐकल्यानंतर राजेश टोपे, हिकमत उडान आणि सतीश गाडगे यांच्यापैकी कोण विजय होईल असं तुम्हाला वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.